नंबर असून केवढ्याला केवढ्याला जेव्हा लाईन लागेल तेव्हा किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. सोबतच भगवा गार्ड ही संकल्पना राबवली जाते. मात्र या भगवा गार्डवरती त्यांनी जर कायदा सुव्यवस्था बिघडवला तर आम्ही कारवाई करू असं अमित साटम म्हणतात. किती भगवे गार्ड आपण नियुक्त करतोय? उत्तर मुंबईत 1000 गार्ड. तुमचे पैसे सापडले, तुमचे गुंड सापडले, तुमचे पुंड सापडले, त्यांच्यावर पहिल्या कारवाया करून दाखवा. म्हणजे लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी जर भगवा गार्ड येत असेल आणि भगवा गार्ड दुबार मतदाराला ओळखून जर त्याला काही सांगत असतील तर तुमचा आक्षेप का? कारवाई करू म्हणजे काय? मुद्दाम जाणून बुजून लोकांना घाबरवताय का? भगवा गार्ड हा लोकांच्या मदतीसाठी आहे. नाही, पण शिंदेच्या शिवसेनेवर पण बरेचसे आरोप होते. काल रात्री एक प्रकार घडला चेंबूरच्या प्रभाग 153 मध्ये, जिथे मीनाक्षी अनिल पाटणकर उभे आहेत आणि त्यांनी आरोप केलेला आहे की एक संशयित इसम रात्री मध्यरात्री पोलिंग बूथच्या आतमध्ये शिरला, हातामध्ये काही पेपर्स होते आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा बघा, सगळ्या शक्यता आता नाकारता येत नाही. कारण हे शिंदेच्याच आमदारांनी पण म्हटलेलं आहे. त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण निवडणूक पार पाडतोय. तरीसुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळे नागरिक ती परिस्थिती बदलून उद्धव बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे आणि तुतारीचा यांनाच विजयी करेल. उद्या एका नव्या पर्वाचा उदय मतदारांना होईल असं वाटतंय. काय आवाहन कराल? मतदारांना निर्भीडपणे या, मतदान करा. दुबार मतदारवाल्यांना मात्र पक्क सांगते, सापडलात तर प्रसाद मिळेल. त्यामुळे नको त्या नाटकाला इकडे येऊ नका.